कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांचं नुकतंच निधन झालं. आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे युवा नेते विजय पाटील, भीमराव पाटील, अजय पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी जयराम बापूंचं शहरासाठीचं योगदान खूप मोठं होतं. त्यांचं कार्य आणि विचार अजरामर राहण्यासाठी कुरुंदवाडमध्ये भव्य स्मारक उभारावं. स्मारकासाठी माझं पूर्ण सहकार्य राहील. बापूंचा पुतळा मी स्वतः देतो अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. जे योगदान बापूंचं आहे, जे बापूंनी काम केलेलं आहे 50 वर्ष गेले, त्या योगदानाची दखल किंवा त्या योगदानाची माहिती पुढच्या पिढीला होणं गरजेचं आहे. कारण की मागच्या इतिहासावरच पुढचा भूगोल घडत असतो आणि तो या कुरुंदवाडचा इतिहास आहे. या कुरुंदवाडच्या विकासामध्ये, या सर्वांगीण विकासामध्ये बापूंचं योगदान हिमालय एवढं आहे. ते योगदान पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. उद्या 50 वर्षानंतर जयराम बापूंनी काय केलं, कशा पद्धतीने केलं, आणि म्हणून एखादं स्मारक जर आपल्याला उभा करता आलं पुतळ्याच्या स्वरूपात असेल किंवा वेगळ्या माध्यमातून, तर आपण ते सगळ्यांनी, मला वाटते 10-12 दिवस होऊ देत. जरा थोडं गावडेसाहेब तुम्ही तालुका अध्यक्ष, त्याला काय लागेल ते आपण सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करूया. कुणाकडे मागण्याची आवश्यकता नाही, आपण सगळेजण ते स्मारक त्या ठिकाणी करूया. कुरुंदवाड शहर आणि शिरोळ तालुक्यातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्मारकासाठी समिती स्थापन करून बापूंचं प्रेरणादायी स्मारक उभारणीच्या कामासाठी पुढं यावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दरगू गावडे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अनंत धनवडे, नितीन बागे यांच्यासह नगरसेवक तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.